नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही जर इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 861 पासून तर 908 पर्यंतचे हे वाक्य आहेत, 48 वाक्य. हे वाक्य काळाशी संबंधित आहेत आणि एकाच वाक्याचे आपण काळानुसार 48 वाक्य बनवलेले आहेत आणि तीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे मित्रांनो. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया. पहिलं वाक्य आहे, तू खेळतो. तू साठी आपण घेतो यू प्ले. बघा, हे झालं तू खेळतो. तू नाही खेळत, यू डोंट प्ले. यू डोंट प्ले. तिसरं वाक्य आहे, तू खेळतो का, डू यू प्ले. यू प्लेला आपण डू लावायचा आधी, त्याचा प्रश्न तयार होतो. डू यू प्ले. डू यू प्ले. आणि तू नाही खेळत का, नाही खेळत का, नाही साठी आपल्याला डू नंतर नॉट लावायचा, म्हणजे डोंट होईल. डोंट यू प्ले. तू नाही खेळत का, डोंट यू प्ले. तू नाही खात का, डोंट यू ईट. तू नाही येत का, डोंट यू कम. तू नाही बोलत का, डोंट यू स्पीक. है ना. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथं V1 जर बदललं तर आपण असे अनेक वाक्य बोलू शकतो. आता तुम्हाला करायचं काय आहे, यू प्ले, यू डोंट प्ले, डू यू प्ले, डोंट यू प्ले, हे सतत बोलत राहायचं. यू प्ले, यू डोंट प्ले, डू यू प्ले, डोंट यू प्ले. काय बघा, यू प्ले तू खेळतो, तू नाही खेळत, यू डोंट प्ले. हा डोंट इथं मध्ये टाकला की यू डोंट प्ले होतो. हा डू जर सुरुवातीला इथं टाकला तर हा डू यू प्ले होतो, प्रश्न होतो. आणि हा जो वाक्य आहे मित्रांनो, यू प्ले सिंपल प्रेझेंट टेन्स, यू डोंट प्ले सिंपल प्रेझेंट टेन्स, डू यू प्ले सिंपल प्रेझेंट टेन्स अँड डोंट यू प्ले सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचेच आपण 4 प्रकार घेतले, नॉर्मल, निगेटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन. ह्या पद्धतीने या काळामध्ये आपण याच्या व्यतिरिक्त बोलतच नाही मित्रांनो सिंपल प्रेझेंटमध्ये. चला आपण आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय असतं की क्रिया चालू असते. आता तू खेळत आहे म्हणजे अजून खेळ संपलेला नाही आहे, म्हणून यू आर प्लेइंग. यू आर प्लेइंग. तुम्हाला जर टेन्स समजलं असेल मित्रांनो प्रॉपर, तर तुम्हाला हे समजेल. तू नाही खेळत आहे, यू आर नॉट प्लेइंग. यू आर नॉट प्लेइंग. तू खेळत आहे का, आर यू प्लेइंग. आता यू आर प्लेइंगचंच इकडे आर यू प्लेइंग होतं. आर यू प्लेइंग आणि क्वेश्चन मार्क. आणि तू नाही खेळत आहे का, आरच्या नंतर नॉट लावायचा, आरंट यू प्लेइंग. आरंट, आर नॉटचा शॉर्ट फॉर्म मी लिहिलाय आरंट. आरंट यू प्लेइंग. तू चेस नाही खेळत आहे का, आरंट यू प्लेइंग चेस. है ना. आरंट यू. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, यू आर प्लेइंग आहे. हे जे 4 वाक्य आहेत हे सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअसचे 4 वाक्य आहेत, परंतु नॉर्मल, निगेटिव्ह, व्हर्बल आणि व्हर्बल क्वेश्चन. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे निगेटिव्ह क्वेश्चन, व्हर्बल निगेटिव्ह क्वेश्चन. तर ह्या 4 प्रकारचे वाक्य आपण जेव्हा आपण प्रेझेंट टेन्समध्ये बोलत असतो, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये, त्यावेळेला आपल्याला या 4 प्रकारात बोलावं लागतं. म्हणून आपल्याला हे 4 प्रकार माहिती असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला बोलताना अडचण नाही. मग आपण प्रॅक्टिस कसं करायचं, यू आर प्लेइंग, यू आर नॉट प्लेइंग, आर यू प्लेइंग, आरंट यू प्लेइंग. यू आर ईटिंग, यू आर नॉट ईटिंग, आर यू ईटिंग, आरंट यू ईटिंग. यू आर गोईंग, यू आर नॉट गोईंग, आर यू गोईंग, आरंट यू गोईंग. तू जात आहे, तू नाही जात आहे, तू जात आहे का, तू नाही जात आहे का. या 4 प्रकारमध्येच आपण बोलतो, दुसऱ्या कोणत्याच प्रकारात बोलत नाही जेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बात करत असतो तेव्हा. आता सिंपल प्रेझेंट झाला, प्रेझेंट कंटिन्युअस. पुढचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट. चला बघूया. आता जेव्हा क्रिया झालेली असते, म्हणजे झालेली आहे, खाल्लेलं आहे, खेळलेलं आहे, गेलेलं आहे, काहीतरी केलेलं आहे, म्हणजे क्रिया संपलेली आहे, जिथं आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो, हे की नाही. तू खेळला आहे, यू हॅव प्लेड. यू हॅव प्लेड. बघा, यू हॅव प्लेड. आता यू हॅव प्लेडचे 4 प्रकार, जसं आपण प्रत्येक काळाचे 4 प्रकार करतोय. जसं की हा प्रेझेंट परफेक्ट आहे, त्याचं हे वाक्य आहे, यू हॅव नॉट प्लेड. तू नाही खेळला आहे, यू हॅव नॉट प्लेड. तू खेळला आहे का, यालाच उलट करायचं, हॅव यू. हॅव यू प्लेड, क्वेश्चन मार्क. तू नाही खेळला आहे का, याला नॉट लावायचा, हॅवंट यू प्लेड.
हॅव नॉटचा आपण घेतलेला आहे हॅवंट, दोन्ही वापरू शकतो. हॅवंट पण सुरुवातीला प्रश्न आहे म्हणून आपल्याला हॅवंट बोलणं सोपं आहे. हॅवंट यू, हॅव यूचं हॅवंट यू प्लेड, ही प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. बघा या ठिकाणी यू हॅव प्लेड, यू हॅव नॉट प्लेड, हॅव यू प्लेड, हॅवंट यू प्लेड. तर मित्रांनो बघा आता आपण काय केलेलं आहे की या यू हॅव प्लेडचे आपण 4 प्रकार केलेले आहे ना. तू खाल्ला आहे, यू हॅव इटन, इथं तुम्हाला V3 वापरायचं एवढं लक्षात ठेवायचं. जसं की डू यू प्ले, आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये फक्त प्ले वापरतो, पण आपण प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून हॅव प्लस V3 वापरलेला आहे. यू हॅव प्लेड, यू हॅवंट प्लेड, हॅव यू प्लेड, हॅवंट यू प्लेड. आता आपण बघूया रीतिवाचक वर्तमानकाळ. रीतिवाचकमध्ये आपण केव्हा बोलतो बघा, तू खेळत असतो किंवा तू खेळत आलेला आहे, बरोबर आहे. तू नाही खेळत असतो किंवा तू नाही खेळत आलेला आहे, म्हणजे एखादी क्रिया पूर्वीपासून घडत आहे, बरोबर आहे, आणि ती आता पण वर्तमान काळामध्ये घडत आहे. तर ती आपण सांगत असताना आत्ता घडत आहे हे सांगत असताना आपण रीतिवाचक वर्तमान काळ वापरतो. ठीक आहे. तर तू खेळत असतो, यू हॅव बीन प्लेइंग, यू हॅव बीन हॅव बीनचा वापर होतो, यू हॅव बीन प्लेइंग. तू खात असतो, यू हॅव बीन इटिंग. तू जात असतो, यू हॅव बीन गोईंग. तर असं वापरायचं आहे. तू नाही खेळत असतो, पुन्हा आपल्याला नॉट घ्यायचं आहे, यू हॅव नॉट बीन प्लेइंग, यू हॅव नॉट बीन प्लेइंग, यू हॅव नॉट बीन प्लेइंग. तू खेळत असतो का, याचंच उलट, हॅव यू बीन प्लेइंग, हॅव यू हॅव यू बीन प्लेइंग. जसं आपण प्रेझेंटमध्ये इथं डू डज लावतो सुरुवातीला, डू यू प्ले, कारण तो वाक्यामध्ये नसतो, कारण यू प्ले एवढंच वाक्य होतं सिम्पल प्रेझेंटचं, तेव्हा आपण घेतलं डू यू प्ले. परंतु प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ॲम इज आर येतो, तोच पुढे घ्यायचा. पास्टमध्ये प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव हॅज येतो, तोच पुढे घ्यायचा. इकडे सुद्धा हॅव आहे तर आपण हॅव पुढे घेतलं, हॅव यू प्ले, हॅव यू बीन प्लेइंग. जेव्हा आपल्याला प्रश्न बनवायचा असतो तेव्हा. तू नाही खेळत असतो का, हॅवंट, इथं सुद्धा नॉट घ्यावं लागेल कारण नाही आलेला आहे म्हणून नॉट इथं लावायचं, याला जोडायचा नॉट. बऱ्याच वेळेला आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे हे समजतं, पण तो नॉट नेमका कुठे जोडायचा तर तो इकडे जोडायचा. हॅवंट यू बीन प्लेइंग, हॅवंट यू बीन प्लेइंग. तू नाही काम करत असतो का, हॅवंट यू बीन वर्किंग. फक्त वर्किंग बदलायचं आहे, प्लेइंगच्या जागी वर्किंग, प्लेइंगच्या जागी इटिंग, प्लेइंगच्या जागी कमिंग. जे आपल्या रेग्युलर वर्ब आहेत जे आपण रोज वापरतो तेच इथं बदलायचे आहेत. एवढं तर तुम्हाला पाठ करावं लागेल. म्हणून सांगतो, हा जो प्रक्रम आहे या क्रमाने जर पाठ केला तर अतिशय लवकर लक्षात राहतं. यू हॅव बीन प्लेइंग, यू हॅव नॉट बीन प्लेइंग, हॅव यू बीन प्लेइंग, हॅवंट यू बीन प्लेइंग. आता आपले हे जे प्रेझेंटचे जे आहेत 4 प्रकार आहेत, त्या प्रत्येकाचे 4-4 वाक्य झाले, म्हणजे 16 वाक्य झाले. प्रेझेंटचेच 16 वाक्य झाले, असे पास्टचे 16 आणि फ्युचरचे 16 वाक्य असतात. तर हे 48 वाक्य याच्या पलीकडे आपण बोलतच नाही काळामध्ये जेव्हा आपण बोलतो. ठीक आहे. आता आपण एक तर आपण काळानुसारच जास्त बोलतो. मी तर म्हणतो की 90% आपण बोलताना काळाचा वापर करतो. आणि कधी-कधी आपण व्हॉईस, ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बोलत असतो, आहे ना, या प्रकारचे. मग एक्सक्लेमेशन मार्क्सवाले जे वाक्य असतात नाही का, उद्गारार्थी वाक्य आहेत, प्रश्न आहेत, स्टेटमेंट आहेत, हे सगळे आहेत. पण त्याच्यामध्ये काळाचा रोल हा खूप जास्त आहे, म्हणून ही प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण बघूया पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचं सुद्धा सोपं आहे. यू खेळला, तू खेळला, यू प्लेड, यू प्लेड. बघा या ठिकाणी जसं आपण खेळतो म्हटलं सिम्पल प्रेझेंटमध्ये, तर सिम्पल पास्टचं त्याचं काय झालं, खेळला. ठीक आहे, यू प्लेड. तू नाही खेळला, या ठिकाणी आपल्याला यू डिडंट प्ले, यू डिडंट प्ले. आता आपण इथं डीड का वापरला मित्रांनो, हा आपल्याला, मी डूडचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा, त्याची मी लिंक तुम्हाला देतो. तर या ठिकाणी यू डिडंट प्ले ह्या ठिकाणी आपण, आता हा जो खेळला आहे, आता खेळण्यासाठी इथं प्लेड वापरला आहे, परंतु इथं आपण प्ले वापरला. तर याचं कारण आहे की इथं डीड आलेला आहे, तो टेन्स इंडिकेटर आहे असं समजा. डूचं रूप आहे, टू डूचं रूप आहे, तो आपण पास्ट टेन्समध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्याला घेतलेला आहे, आणि म्हणून तो पास्टमध्ये आलेला आहे. डज आणि डीड आहे की नाही, तो डीड पास्ट आहे म्हणून आपण इथं V1च घेणार आहोत. सो यू डिडंट प्ले. तू खेळला का,
तोच इथं डीड घ्यायचा आहे. डीड यू प्ले, डीड यू प्ले. जसं आपण तू खेळतो का, डू यू प्ले घेतला, तसं इथं खेळला का, तर खेळला असेल तर आपल्याला डीड घ्यायचं आहे. आणि डीड आलेला आहे म्हणून इथं V1 चीच गरज आहे, V2 ची गरज येणार नाही. इथं आपण V2 घेतलं आहे, क्रियापदाचं दुसरं रूप. तू नाही खेळला का, इथं डीडला नॉट घ्यायचं आहे. डिडंट यू प्ले. तर मित्रांनो या ठिकाणी है की नाही, तू येतो यू कम, तू नाही यू कम, तू आला यू केम, तू नाही आला यू डिडंट केम, है ना. या ठिकाणी यू डिडंट कम, इथं V1 येणार, यू डिडंट कम. तू आला का, डिड यू कम, आणि तू नाही आला का, डिडंट यू कम. तर या ठिकाणी व्हर्ब बदललं की तुमचं दुसरे 4 वाक्य तयार होणार आहेत. तर ह्या पद्धतीने यू प्लेड, यू डिडंट प्ले, डिड यू प्ले, डिडंट यू प्ले, हा क्रम लक्षात ठेवायचा आणि हे वाक्य पाठ करायचे. चला आपण बघूया पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसचे सुद्धा 4 प्रकार आपण केले. तू खेळत होता, तर या ठिकाणी आपण काय करणार, यू वेअर प्लेइंग. जसं की तू खेळत आहे, आपण मगाशी पाहिलं, तर यू आर प्लेइंग होतं, आरचं इकडे होणार, वेअर होणार. तू नाही खेळत होता, तर यू वेअर नॉट प्लेइंग, यू वेअर नॉट प्लेइंग. तू खेळत होता का, याचंच उलट, वेअर यू प्लेइंग, वेअर यू प्लेइंग. तू नाही खेळत होता का, वेअरंट यू प्लेइंग, वेअर नॉट यू प्लेइंग. तर आपण इथं शॉर्टमध्ये म्हणणार वेअरंट यू प्लेइंग, वेअरंट यू प्लेइंग. बघा मित्रांनो, तर अतिशय सोपं आहे, फक्त तुम्हाला सतत बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. एकदा तुम्ही हे सगळे 48 इंग्लिशमधून वाक्य लिहून टाकायचे आहेत इंग्लिशमध्ये. जसं की आपण पहिल्यापासून घेतलं की यू प्ले, यू डोंट प्ले, है ना, डू यू प्ले, त्याच्यानंतर डोंट यू प्ले, त्याच्यानंतर यू आर प्लेइंग, त्याच्यानंतर यू आर नॉट प्लेइंग, त्याच्यानंतर आर यू प्लेइंग आणि आरंट यू प्लेइंग. असे इथपर्यंत आपण आलेलो आहेत. तर असे 1 ते 48 हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमधून लिहून घ्यायचे आहेत आणि तेच सतत बोलायचं आहे. चला बघूया आपण पुढचा काळ. तर मित्रांनो पुढचा काळ आहे पास्ट परफेक्ट. आपण त्याच्यामध्ये हॅड वापरतो की भूतकाळात घडलेली गोष्ट, नाही का. तर तू खेळला होता, यू हॅड प्लेड, यू हॅड प्लेड. तू नाही खेळला होता, यू हॅड नॉट, यू हॅड नॉट प्लेड. तू खेळला होता का, इकडे हॅड यू, हॅड यू प्लेड. आणि तू नाही खेळला होता का, हॅडंट यू प्लेड, हॅडंट यू प्लेड. भूतकाळात एखादी गोष्ट पूर्ण झालेली आहे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी, त्याच्याबद्दल निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आणि त्याच्याबद्दल स्टेटमेंट बनवण्यासाठी या काळाचा वापर करत असतो आपण, है की नाही. तू काश्मीरला नाही गेला होता का, हॅडंट यू गॉन काश्मीर, नाही का. तू तिथं नाही व्हिजिट केली होती का, हॅडंट यू व्हिजिटेड देअर. तर ह्या ठिकाणी म्हणजे जर भूतकाळाच्या संदर्भामध्ये आपण बोलतोय त्यावेळेला अशा पद्धतीने आपल्याला ह्या वाक्याचा सराव करायचा आहे. यू हॅड प्लेड, यू हॅड नॉट प्लेड, हॅड यू प्लेड, हॅडंट यू प्लेड, है ना. तर या पद्धतीने. आणि पुढचं आहे रीतिवाचक भूतकाळ. रीतिवाचक भूतकाळ आपण केव्हा वापरतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट भूतकाळामध्ये करत असायचो. बघा, तू खेळत असे किंवा तू खेळत आलेला होता, तू नाही खेळत असे किंवा तू नाही खेळत आलेला होता. आलेला होता हा प्रकार आपण वापरत असतो मराठी वाक्यांमध्ये, है की नाही. जसं की रीतिवाचक वर्तमान काळामध्ये आलेला आहे, रीतिवाचक भूतकाळामध्ये आलेला होता आणि रीतिवाचक भविष्यकाळामध्ये आलेला असेल, किंवा रीतिवाचक वर्तमान काळामध्ये असतो, असे आणि राहील भविष्यकाळामध्ये. तर ह्या पद्धतीचा हा क्रम आहे. दोन्ही वाक्य आपण मराठीत बोलत असतो. तू खेळत असे, यू हॅड बीन प्लेइंग.
यू हॅड बीन प्लेइंग. तू नाही खेळत असे, यू हॅड नॉट बीन प्लेइंग. यू हॅड नॉट बीन प्लेइंग. तू खेळत असे का, हॅड यू बीन प्लेइंग. हॅड यू बीन प्लेइंग. हॅड यू बीन प्लेइंग. पुन्हा पुन्हा म्हणायचं मित्रांनो, मी त्याच्यासाठीच म्हणतोय. तू नाही खेळत असे का. बऱ्याच वेळेला आपल्याला इंग्लिश बोलत असताना लिहिण्याची प्रॅक्टिसपेक्षा बोलण्याची प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची आहे. तू नाही खेळत असेल का, असे का, हॅडंट यू बीन प्लेइंग. हॅडंट यू बीन प्लेइंग. हॅडंट यू बीन प्लेइंग. तर बघा, यू हॅड बीन प्लेइंग, यू हॅड नॉट बीन प्लेइंग, हॅड यू बीन प्लेइंग, हॅडंट यू बीन प्लेइंग. तर हे रीतिवाचक भूतकाळामध्ये आपण बोलत असतो त्यावेळेला अशा प्रकारचा आपल्याला पाठ करायचा आहे. चला आपण बघूया आता फ्युचर टेन्स. फ्युचरमध्ये आपण सुरुवातीला बघणार सिंपल फ्युचर. तू खेळशील है ना, किंवा तू खेळणार, म्हणून आपण म्हणणार यू विल प्ले. यू विल प्ले. सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचरचे 4. तू नाही खेळशील, यू विल नॉट प्ले. यू विल नॉट प्ले. तू नाही खेळणार है ना. वैभव सूर्यवंशी नाही खेळणार. वैभव सूर्यवंशी विल नॉट प्ले. आता यू हे आपण या ठिकाणी करता वापरलंय, तर त्याच्या जागी आपण कोणाचं नाव पण वापरू शकतो. दिनेश विल नॉट प्ले है ना. दिनेश विल प्ले, दिनेश विल नॉट प्ले. याचा करता बदलला तरी वाक्य बदलतो, वर्ब बदललं तरी वाक्य है ना. तू नाही खाणार, यू विल नॉट ईट. तू खाणार, यू विल ईट. तर ह्या पद्धतीने. तू खेळशील का, विल यू प्ले. हा इकडे विल घेतो आपण. विल यू प्ले, विल यू प्ले. आणि तू खेळतो का, जेव्हा आपण घेतलं होतं मित्रांनो, तर डू यू प्ले. इथं डू आला होता है ना, कारण सिंपल प्रेझेंटमध्ये आपण घेतलं होतं यू प्ले, तर तिथं आपण सहाय्यकारी क्रियापद वापरला डू यू प्ले. तर इकडे सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी आहे विल, म्हणून आपण विल यू प्ले, विल यू प्ले. हे आपण लक्षात ठेवायचं की मी सिंपल फ्युचरचं पाठ करतोय, तर मला सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट पण आठवलं पाहिजे है ना. डिड यू प्ले, सिंपल पास्ट. डिड यू प्ले, सिंपल प्रेझेंट. डू यू प्ले अँड सिंपल फ्युचर विल यू प्ले. तर असं पण जाऊ शकतो आपण, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, आणि हा आहे सिंपल फ्युचर, असं पण जाऊ शकतो. तुम्ही कोणत्याही क्रमाने पाठ करा. तू नाही खेळशील का. आता विलचं विल नॉट होतं, तर त्याला आपण वोंट म्हणतो. जेव्हा आपण विल नॉट वापरतो त्याला आपण शॉर्टमध्ये वोंट म्हणतो. सो वोंट यू प्ले, वोंट यू प्ले. तू नाही खेळशील का है ना. तो नाही खेळणार का है ना, वोंट ही प्ले. ती नाही खेळणार का, वोंट शी प्ले. राम नाही खेळणार का, वोंट राम प्ले. राम नाही खाणार का, वोंट राम ईट. ह्या पद्धतीने म्हणजे क्रम पाठ असला की आपल्याला लगेच वर्ब चेंज करता येतं, लगेच आपल्याला करता चेंज करता येतो इथला है ना. तर ह्या पद्धतीने असे वाक्य आपल्याला यू विल प्ले, यू विल नॉट प्ले, विल यू प्ले, वोंट यू प्ले. चला आपण बघूया आता सिंपल फ्युचर नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअसमध्ये एखादी क्रिया आपण फ्युचरमध्ये आत्ता चालू असेल हे सांगताना करतो. जसं की तो आता बाजारात जात असेल, तो आता काम करत असेल, तो आता खेळत असेल है ना, म्हणून तू खेळत असशील किंवा तू खेळत असेल. तर या पद्धतीने आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सो यू विल बी, यू विल बी, आणि कंटिन्युअसमधलं आय एन जीवालं वर्ब. सो यू विल बी प्लेइंग. तू नाही खेळत असशील, यू विल नॉट बी प्लेइंग. तू नाही खेळ, यू विल नॉट बी, यू विल नॉट बी प्लेइंग. तू खेळत असशील का, विल यू बी प्लेइंग, विल यू बी प्लेइंग. विल यू बी प्लेइंग, क्वेश्चन मार्क. तू नाही खेळत असशील का, वोंट यू बी प्लेइंग. इथं विल नॉटचं होणार वोंट, आणि बाकी सेम, वोंट यू बी प्लेइंग. थोडंसं आपल्याला मित्रांनो उलटं सुलटं वाटू शकतं कधी आपण बोलत नाही म्हणून आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. सो यू विल बी प्लेइंग, यू विल नॉट बी प्लेइंग, विल यू बी प्लेइंग, वोंट यू बी प्लेइंग. त्याच्यानंतर आपण बघूया फ्युचर परफेक्ट टेन्स.
तू खेळला असशील. यू विल हॅव प्लेड. यू विल हॅव प्लेड. तू नाही खेळला असशील. यू विल नॉट हॅव प्लेड. यू विल नॉट तू खेळला असशील का. हॅव यू प्लेड. विल यू हॅव प्लेड. सुरुवातीला विल आहे. विल यू हॅव प्लेड. तू नाही खेळला असशील का. तू नाही खेळला असेल का. वोंट यू हॅव प्लेड. विल ला नॉट. विल ला नॉट लावला का वोंट होतो. वोंट यू हॅव प्लेड. वोंट यू हॅव प्लेड. तर यू विल हॅव प्लेड, यू विल नॉट हॅव प्लेड, विल यू हॅव प्लेड, वोंट यू हॅव प्लेड. हे झालं आपण फ्युचर परफेक्ट. आता आपण बघूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, रीतिवाचक भविष्यकाळ. एखादी गोष्ट भविष्यातही तशीच सुरू राहील, ती क्रिया तशीच सुरू राहील भविष्यात, तर ते सांगण्यासाठी आपण बघा, तू खेळत राहशील किंवा तू खेळत आलेला असेल, तर ह्या पद्धतीने तू खेळत राहशील. सो यू विल हॅव बीन. यू विल हॅव बीन प्लेइंग. हॅव बीन वापरतो आपण. यू विल हॅव बीन प्लेइंग. तू नाही खेळत राहशील किंवा तू नाही खेळत आलेला असशील, आहे की नाही. सो यू विल नॉट हॅव बीन प्लेइंग. यू विल नॉट हॅव बीन प्लेइंग किंवा यू वोंट हॅव बीन प्लेइंग. इथं आपण शॉर्ट पण वापरू शकतो. यू विल नॉट हॅव बीन प्लेइंग. तू खेळत राहशील का. विल यू हॅव बीन प्लेइंग. विल यू हॅव बीन प्लेइंग. बघा तुम्हाला कॉमन इथं हॅव बीन प्लेइंग, हॅव बीन प्लेइंग, हॅव बीन प्लेइंग हे कॉमन आहे. हे समजून घेतलं की आपल्याला वाक्य लक्षात ठेवायला सोपं आहे. सो तू नाही खेळत राहशील का. वोंट यू हॅव बीन प्लेइंग. इथं फक्त नॉट लावायचं आहे. वोंट यू हॅव बीन. वोंट यू हॅव बीन प्लेइंग आणि क्वेश्चन मार्क्स, है की नाही. यू विल हॅव बीन प्लेइंग, यू विल नॉट हॅव बीन प्लेइंग, विल यू हॅव बीन प्लेइंग, वोंट यू हॅव बीन प्लेइंग. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बघितलेले आहेत आज टोटल 48 वाक्य, म्हणजेच आपण 908 पर्यंत. तर असे 48 वाक्य आपल्याला बोलता आले पाहिजेत. आणि जेव्हा तुम्हाला हे 48 वाक्य तोंडी बोलता येतील, जसं की आजचा आपण वर्ब घेतलेला आहे प्ले आणि क्रियापद सब्जेक्ट घेतलेला आहे यू, ठीक आहे. आजच्या आपण ह्या सब्जेक्टमध्ये आपण बदल करू शकतो, की जसं आहे आय, वी, यू, है ना. आय वी यू, दे आणि ही, शी. वाक्यामध्ये आपण करता म्हणून इट पण घेतो, है ना. इट आणि कोणाचं तरी नाव, जसं की इथं राम आहे, तर याच्या जागी आपण हे एवढे प्रकार घेऊ शकतो. जसं की आपण आज बघितलं, तर आजचे 48 वाक्य तुम्हाला सहज बोलता आले पाहिजे एक पासून. तर 1 नंबरचं कोणतं वाक्य आहे, सिम्पल प्रेझेंटमधलं, जसं की यू प्ले, यू डोंट प्ले, डू यू प्ले, डोंट यू प्ले, यू आर प्लेइंग, यू आर नॉट प्लेइंग, आर यू प्लेइंग, आरंट यू प्लेइंग, यू हॅव प्लेड, हॅव यू प्लेड, है ना मित्रांनो. हॅवंट यू प्लेड, है ना. हॅव यू प्लेड, हॅवंट यू प्लेड, यू हॅव बीन प्लेइंग, यू हॅव नॉट बीन प्लेइंग, हॅव यू बीन प्लेइंग, हॅवंट यू बीन प्लेइंग. तर ह्या पद्धतीने आपण प्रेझेंटचे आपण बघितले 16, पास्टचे 16 आणि फ्युचरचे 16, तर 16 तरी 48 वाक्य हे आपल्याला बोलताच आले पाहिजेत मित्रांनो. तर म्हणून आपण यामध्ये आपण काय खेळलं आहे, केव्हा खेळलं आहे, हे काहीच घेतलेलं नाही आहे, है ना. व्हॉट डू यू प्ले, तू काय खेळतो, आपण फक्त घेतले की डू यू प्ले. तर आपण व्हॉट, व्हेन, व्हेअर हे शब्द जोडले की आणखीन आपले वाक्य बोलता येतात.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.